चला 9 जॉमेट्री मध्ये आपण मागच्या लेक्चरला प्रॅक्टिस सेट 5.1 त्यातले आपण 3 गणित सोडवले होते. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युले घेतले होते. त्यात सुरुवातीला थोडंसं लक्ष द्या. पॅरलेलोग्राम, अपोजिट साइड्स आर पॅरलेल. याच्या अपोजिट साइड्स कशा असतात? पॅरलेल असतात. नंतर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. याचे अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ऍडजसंट अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. पहिलं गणित आपण सोडवलं होतं. त्यामध्ये आठवत असेल तुम्हाला, क्वाड्रिलॅटरल WXYZ इज ए पॅरलेलोग्राम. पहिला आपण अपोजिट अँगल्स वापरला तो 135 येईल. ऍडजस्टंट अँगल्स वापरला तर 45 डिग्री आला. आणि डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर त्याला आपण 10 सेंटीमीटर आन्सर भेटला होता. सेकंड गणित आपण सोडवलं होतं. त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू आली ती 40, अँगल ए आला तर 132 आणि अँगल बी 48. त्याचा अर्थ सी 132 आणि डी किती येईल? 48. 3 नंबर मध्ये आपण ABCD याला काय म्हणलं? पॅरलेलोग्राम, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. त्याचा वापर केला आपण. एकाला x मानलं तर दुसरा काय येईल? x + 25. आणि त्या पद्धतीने आपण पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज 150. सगळ्यांची बेरीज केली, x ची व्हॅल्यू येते 25. म्हणजेच आपल्याला x 25 तर तो जो रिमेनिंग आहे तो 50 येईल, प्लस येतो 25 म्हणून. आता आपण 4 नंबरच्या गणिताकडे वळूया. 4 नंबरचं गणित समजून घ्या. इफ the ratio of measures of two adjacent angles of a parallelogram is 1:2, find the measure of all angles of parallelogram. त्यांनी काय केलंय? एक रेशो दिलाय बघा. आपण एक क्वाड्रिलॅटरल मानूया, त्याला आपण नाव देऊया ABCD. आपण काही नाव देऊ शकतो. ठिकाणी आपण एक डायग्राम काढूया. डायग्राम काढल्यानंतर आपण त्याला नाव देऊया. आपण त्याला A, B, C आणि D अशी नावं देऊया. हा A, B, C आणि D. त्यांनी काय सांगितले? रेशो ऑफ मेजर्स ऑफ टू ऍडजस्टंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. यातले कोणते पण दोन ऍडजस्टंट अँगल घेऊया आपण. हा आणि हा अँगल घेऊया ऍडजस्टंट अँगल. सपोज quadrilateral ABCD is a parallelogram. आपण ABCD नाव दिलं. आता त्यांनी जे सांगितले त्या पद्धतीने लक्षात घ्या. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम, लक्ष द्या. रेशो ऑफ ऍडजस्टंट अँगल्स of a parallelogram. आपण यातला एक ऍडजस्टंट घेऊया, अँगल A आणि अँगल घेऊया B. यांचा रेशो किती आहे? 1:2. मग आपण याला कॉमन मल्टिपलला x मानूया. लेट द कॉमन मल्टिपल बी x. म्हणजे याचा अर्थ अँगल A अँगल B किती येईल? 1 म्हणजेच x मानूया आणि हा किती होईल? 2x. आता पुढचा पॉइंट वापरूया आपण. इथे आपण काय घेतलं? रेशोला काय मानलं? x. पुढचा पॉइंट ऍडजस्टंट अँगल्स आपण सेकंड म्हणूया, याला फर्स्ट करूया. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. त्याचे ऍडजस्टंट अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. म्हणजे त्यांची बेरीज किती येते? 180.
त्याचा वापर करूया. अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180, म्हणजेच एक्स प्लस 2x इक्वल टू 180, 3x इक्वल टू 180. आता मी ते दोन भाग करतो. म्हणजेच x इक्वल टू 180 अपॉन 3, म्हणजे x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती येतील 60. त्याला x ची व्हॅल्यू किती भेटली 60. आणि आपल्याला जे विचारले त्यांनी काय विचारलेले, ऑल अँगल्स, म्हणजे आपल्याला ऑल अँगल्स काढायचे. आता एक तर भेटला बघा, आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटली 60. पहिलं काय वापरलं, रेशो ऑफ ऍडजस्टंटला x आणि 2x केले. ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती आली 60 डिग्री. आता पुढचे पॉइंट घेऊया. आता याच्यात अँगल ए बघा का, अँगल ए इक्वल टू अँगल कोणता येईल, ए ची व्हॅल्यू x म्हणजेच किती येईल 60. आता अँगल बी इक्वल टू काय 2x म्हणजेच 2 गुणिले 60 किती येईल 120. आता अँगल सी म्हणजे अपोजिट अँगलचा फॉर्म्युला वापरूया. अपोजिट अँगल्स कोणते कोणते, अँगल ए चा अपोजिट कोणते, अँगल सी इक्वल टू किती येईल 60, आणि अँगल बी चा अपोजिट येईल अँगल डी इक्वल टू किती येईल 120. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व अँगल्स भेटले. तर पहिला अँगल 60, 120, 60 आणि 120, अशा प्रकारे तुम्हाला आन्सर भेटेल. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, सर्वात पहिले याच्यामध्ये पॅरलेलोग्राम, याच्यात ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू किती येते 60. मग ऍडजस्टंट अँगल्स त्याच्यावरून तुम्हाला 120 भेटेल, म्हणजे हा 60 आहे तर हा किती भेटेल 120, हा 120 येईल तर हा किती येईल 60 अपोजिट. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 5 नंबरचा प्रश्न पहिले वाचूया. डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम इंटरसेक्ट each other at point O. If AO 5, BO 12 and AB 13, then show that quadrilateral ABCD is a rhombus. ABCD आपल्याला काय दाखवायचंय, रोम्बस दाखवायचंय. पण एक लक्षात घ्या, रोम्बस मध्ये जे काही डायगोनल्स बायसेक्ट करतात ते परपेंडिक्युलर असतात, म्हणजे 90 डिग्री. मग जर रोम्बस दाखवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर जर डायगोनल्स असतील तर आपण त्याला रोम्बस म्हणू शकतो. सध्या आपण एक काय करूया, पॅरलेलोग्राम काढूया माहितीनुसार. एक पॉइंट घेऊया पहिले, त्याच्यामध्ये त्याला नावं देऊ आपण ए बी सी आणि डी. याचे डायगोनल्स घेऊया. आता बघा, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, तुम्हाला माहिती आहे डायगोनल्स काय करतात, एकमेकांना बायसेक्ट करतात. फर्स्ट पॉइंट घेऊया याच्यामध्ये. फर्स्ट आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए रोम्बस. आपल्याला हा काय दाखवायचा आहे, रोम्बस. मग हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रूफ मांडावं लागेल. गिवन तर दिलेलं आहे त्याने की क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ए पॅरलेलोग्राम, तसं पण तुम्ही रायटिंग करू शकता. प्रूफ, फर्स्ट पॉइंट प्रूफ मध्ये आपण पहिला पॉइंट घेऊया. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट जरा व्यवस्थित चेक करूया आपण. डायगोनल्स याचे बायसेक्ट करतात कोणते कोणते, ए आणि सी आणि बी आणि डी, त्याला आपण ओ नाव देऊया. बायसेक्ट करणारा जो पॉइंट आहे त्याला आपण काय नाव देऊया, ओ नाव देऊया. आता कोणता पण एक ट्रायंगल घेऊ आपण, त्यांनी दिलेले आहेत ना, एओ 5 दिलाय, पाहिजे तर त्या ठिकाणी किमती टाकून देतो मी. एओ किती, हा 5, म्हणजे हा पण किती व्हायला पाहिजे 5 व्हायला पाहिजे. बीओ दिलाय 12, म्हणजे हा 12 आहे तर हा पण किती होईल 12 होईल.
मग आपण कोणताही एक ट्रायंगल घेऊया. सपोज आपण कोणता घेऊया, ए ओ आणि बी घेऊया. हा ट्रायंगल घेऊया. आता या ट्रायंगल मध्ये थोडंसं लक्ष द्या. ट्रायंगल आपण काय करूया, पायथागोरस येतो की नाही हे चेक करूया. म्हणजे याला फर्स्ट पॉइंट, याच्यामध्ये पहिला आपण घेऊया दोन साइड्स कोणत्या कोणत्या येतील बघू आपण. या ठिकाणी ए ओ स्क्वेअर प्लस आपण कोणता घेऊया, बी ओ स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती येते बघू आपण. ए ओ स्क्वेअर किती आहे 5 त्याचा स्क्वेअर प्लस बी ओ किती आहे 12 चा स्क्वेअर म्हणजे 25 प्लस 144 किती येतील 169. आणि सेकंड पॉइंट आपण ए बी घेऊया, पूर्ण ए बी चा स्क्वेअर. मग ए बी काय 13 त्याने दिलेलं आहे ना, हा 13. तर हा 13 चा स्क्वेअर झाला. याचा अर्थ किती 169. म्हणजे फ्रॉम 1 and 2 काय तर लक्षात घ्या, फ्रॉम 1 and 2 ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए ओ स्क्वेअर प्लस काय येतो बी ओ स्क्वेअर. म्हणजे बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आपण काय सांगू शकतो, अँगल इथेच पॉइंट करतो क्रिएट, बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम अँगल ए ओ बी इक्वल टू किती यायला पाहिजे 90 डिग्री. इन ट्रायंगल ए बी सी, लक्षात ठेवा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए ओ बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच डायगोनल्स पॉइंट समजून घ्या आता. डायगोनल्स ऑफ quadrilateral A B C D are perpendicular 90 डिग्री झाला, perpendicular bisector of each other. बघा हा काय परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ऑफ इच अदर. आणि रोम्बसची प्रॉपर्टी therefore quadrilateral A B C D is a rhombus. म्हणजे ट्रायंगल ए बी सी, इथे कुठेतरी ट्रायंगल ए बी सी म्हणूया. इन ट्रायंगल ए बी सी ए ओ स्क्वेअर प्लस बी ओ स्क्वेअर किती येतो 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर 169. म्हणजेच आपण ए बी स्क्वेअर म्हणजे डायगोनलचा स्क्वेअर केला तर तो सुद्धा किती येतो 169. याचा अर्थ फ्रॉम 1 and 2 आपण काय सांगू शकतो, बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम अँगल ए ओ बी इज इक्वल टू 90 डिग्री. मग ए ओ बी जर 90 आहे तर परपेंडिक्युलर झाला. याचा अर्थ डायगोनल्स काय झाले परपेंडिक्युलर बायसेक्टर झाले. आणि ही प्रॉपर्टी कोणाची रोम्बसची. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए रोम्बस. पुढचा क्वेश्चन घेऊया 6 नंबर. आता याच्यात आपल्याला काय करावं लागतील, दोन डायग्रामचा वापर करायचा आहे. इथे समजून घ्या, सोपं आहे. याच्यात आपल्याला दोन डायग्राम्स वापरायचे. पहिलं त्यांनी काय दिलंय, इन ट्रायंगल इन द फिगर क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस अँड ए बी सी आर आर टू पॅरलेलोग्रॅम्स. आपण पहिला पॅरलेलोग्रॅम कोणता घेऊया, पी क्यू आर एस. डायग्राम काढतो आम्ही पहिल्या पॅरलेलोग्रॅमची. जे नावं दिले तेच घ्यायचे म्हणजे हे गणित सोडवायला सोपं आहे. आपण त्याला नाव देऊया पी क्यू आर एस. हा किती दिलाय 110. फर्स्ट पॉइंट आपण वापरूया. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज ए पॅरलेलोग्रॅम. आता पॅरलेलोग्रॅम मध्ये अपोजिट अँगल्स पॉइंट वापरूया. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट. कसे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. याचा अर्थ अँगल पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. दोघांची पण व्हॅल्यू किती 110. म्हणजे हा किती झाला 110. म्हणजेच अँगल आर सुद्धा किती आला
110 हा झाला फर्स्ट पॉइंट. आता या फर्स्ट पॉइंट नंतर आपण फर्स्ट पॉइंट थोडासा हायलाइट करून ठेवतोय मी. आपण काय केलं तर अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, क्वाड्रिलॅटरल PQRS घेतला. आता आपण सेकंड पॉइंट घेऊया. सेकंड पॉइंटला आपण कोणता घेऊया, क्वाड्रिलॅटरल ABCR इज ए पॅरलेलोग्राम. आपण काय सांगितलंय त्यांनी, पॅरलेलोग्राम. मग आता तो काढूया. ABCR घेऊया आता, जेणेकरून त्याच्यात काय करायचं आपल्याला, डायग्राम्स मध्ये किमती टाकून तुम्हाला लगेच कळेल. याच्यात 2 डायग्राम केला तर सेकंड समजेल तुम्हाला पटकन. इथे ABC आणि RA. आता तुमच्या लक्षात येईल, सॉरी नाव चुकवले आपण, इथे ARC आणि काय B, तो छोटा आहे तो घेतोय आपण. पुन्हा आता याच्यात बघा, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे हा 110 भेटलेला आहे आधीच्या याच्यामध्ये. मग आता अँगल आर च्या अपोजिट अँगल कोणता आहे, बी. म्हणजे अँगल आर कॉन्ग्रुएंट टू अँगल काय येईल, बी. दोघांची व्हॅल्यू येईल 110. बघा हा 110 आहे, तर हा पण किती आला, 110. आता आपण ऍडजस्टंट अँगलचं पॉइंट वापरूया. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी, तो वापरूया. adjacent angles of parallelogram are supplementary. म्हणजेच अँगल आर आणि हा बी किती भेटला आपल्याला, 110. मग आता आपण कोणता पण वापरू शकतो, अँगल बी आणि अँगल सी वापरा किंवा कोणताही. तर अँगल लक्षात घ्या, अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू किती यायला पाहिजे, 180. अँगल बी किती भेटलेला आहे, 110. म्हणजेच अँगल सी इक्वल टू 180 मायनस 110. अँगल सी ची व्हॅल्यू किती येईल, 70 डिग्री. अँगल सी किती भेटला, 70. आता आपण याच्यात अपोजिट अँगलचा पॉइंट वापरू शकतो. अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. चौथा पॉइंट, अपोजिट अँगल्स आपण तो लिहिलेला आहे, त्यामुळे इथे आपण शॉर्टकट ठेवू. अपोजिट अँगल्स, अँगल कोणता येईल, बी कॉन्ग्रुएंट अँगल आर इक्वल टू 110 आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल, ए, आणि दोघांची व्हॅल्यू किती येईल, 70 डिग्री. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला अपोजिट अँगलचा पॉइंट वापरून या ठिकाणी काय करायचे, आन्सर्स काढायचे आहेत. बघा परत एकदा सांगतो, इन क्वाड्रिलॅटरल PQRS पॅरलेलोग्राम अपोजिट अँगल्स वापरले, आर 110 आला. नंतर स्मॉलर घेतला तो क्वाड्रिलॅटरल ABCR, त्याच्यामध्ये आर आणि बी सेम झाले 110. ऍडजस्टंट अँगल्सने 70 भेटेल आणि नंतर अपोजिट अँगलचा पॉइंट वापरून तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटतं, ऑल अँगल्स त्या ठिकाणी भेटतात. आता आपण या प्रॅक्टिस सेटच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया, 7 नंबरचा. या प्रश्नामध्ये थोडंसं समजून घ्या. सुरुवातीला यातले काही पॉइंट्स मी आधीच क्लिअर करून ठेवतो की आपल्याला शेवटी काय करायचं, कारण तुम्हाला याच्यामध्ये प्रूफ काय करायचं हे पण समजलं पाहिजे आणि गणित सोडवताना याच्यामध्ये काळजीपूर्वक काही गोष्टींचा वापर हा
झाला पाहिजे. सर्वात पहिले हा पॉइंट तुम्हाला मी सांगून ठेवतो की याच्यात कोणते कोणते ट्रायंगल आपण घेणार आहेत. इन ट्रायंगल पॉइंट आपण नंतर देऊया, पहिले समजून घ्या. इन ट्रायंगल याच्यामध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या तुम्ही, यात DFC जर घेतला तर EFB घ्यावा लागेल. ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल्स बघायचे आहेत आपल्याला, हे दोन, हा एक आणि या दोन ट्रायंगल्स मध्ये आपल्याला काय करायचे, प्रूव्ह करायचे. का तर बायसेक्ट जर त्या ठिकाणी F पॉइंट करत असेल BC ला तर BF आणि CF हे दोन सेम आले पाहिजेत. आणि हे आपण कशाने काढू शकतो, ट्रायंगल्सने. म्हणजे इन ट्रायंगल आपण जर CFD घेतला तर काय घ्यावं लागेल, BFE कसंही घेऊ शकता, किंवा DFC जर घेतला तर EFB घ्यावं लागेल. लक्षात घ्या त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीनेच पॉइंट घ्यावे लागतील. म्हणजे DFC अँड ट्रायंगल कोणता येईल मग, EFB. हे दोन ट्रायंगल्स आपल्याला शेवटी बघायचे आहेत. आता जसे जसे पॉइंट्स येत जातील तसं तसं आपण त्यामध्ये काय करूया, किमती टाकत जाऊया. पहिला पॉइंट लक्षात घ्या, पहिला पॉइंट क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. लक्षात घ्या आता ABCD इज ए पॅरलेलोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आता आपण अपोजिट साइडचा पॉइंट वापरूया. याच्यामध्ये आपण काय करतोय नीट लक्ष द्या, पॉइंट कडे थोडस समजून घेत चला. TFC अँड EFB आपण अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट याचा पॉइंट वापरणार आहोत. मग कोणत्या कोणत्या होतील बघा अपोजिट साइड्स. AB इज कॉन्ग्रुएंट टू काईल DC. AB आणि DC कॉन्ग्रुएंट आहे. बट लक्षात घ्या AB इज कॉन्ग्रुएंट टू B हा गिवन आहे. बघा आकृतीत दाखवतो तिकडे लक्ष द्या. ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे. तसेच ही एक आणि ही तीन पण कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ 2 आणि 3 पण काय झाली, कॉन्ग्रुएंट झाली. लक्षात ठेवा हे पॉइंट. म्हणजेच देअरफॉर या ठिकाणी काय येईल, BE किंवा DC इज कॉन्ग्रुएंट टू काईल BE. म्हणजे आपल्याला पहिला भेटतो DC आणि B म्हणजे साइड DC इज कॉन्ग्रुएंट टू साइड काईल BE. याला आपण फ्रॉम 1 म्हणूया, फ्रॉम 1. आता सेकंड पॉइंट मांडतो मी, लक्ष द्या. सेकंड आता पॅरलेलोग्राम म्हणजे पॅरलेल असतात हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच AB इज पॅरलेल टू साइड काय DC आहे. म्हणजेच तो पूर्ण AE हा पॅरलेल होईल कोणाला, DC ला. अँड लक्षात घ्या का, अँड DE इज ट्रान्सवर्स. आता छोटीशी डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो इथे, तर हे गणित तुम्हाला पटकन कळेल. बघा ह्या पॉइंट मध्ये तुम्हाला काय करायचंय, सोडवायचं. अल्टरनेट अँगल येतात इथे. हा A, इथे येतो E, इथे येतो D, इथे येतो C. म्हणजे हा अल्टरनेट अँगल आला. म्हणजे बाय अल्टरनेट अँगल्स, बाय अल्टरनेट अँगल्स काईल अँगल AED इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काईल EDC. आपण याची नाव बदलू शकतो बाय चेंजिंग नेम. काईल अँगल चेंजिंग बदलूया, BEF इज कॉन्ग्रुएंट टू काईल. बघा आता BEF म्हणजे हा झाला, इथून अर्धा घेतला आपण, तर इकडे कसा घेता येईल, एकतर तो FDC घ्या किंवा CDF कसंही घेऊ शकता. आपण FD आणि C घेऊया. हा पॉइंट पण महत्वाचा आहे. आता आपण तो याच्यात घेऊया पॉइंट मध्ये. म्हणजेच अँगल
BEF इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय येईल FDC. याला आपण फ्रॉम 2 म्हणूया, आपण जो सेकंड एक्सप्लेनेशन मध्ये घेतला तो. आणि एक अपोजिट आहे बघा याच्यात वर्टिकली, म्हणजे अँगल काय येईल DFC कॉन्ग्रुएंट. अँगल कोणता येईल EFB. याला कारण येईल अपोजिट, वर्टिकली अपोजिट अँगल, वर्टिकली अपोजिट अँगल. कोणती टेस्ट येईल इथे बाय साइड अँगल अँगल टेस्ट. ट्रायंगल DFC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल EFB. आता लास्ट पॉइंट, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आपल्याला कोणते कोणते पाहिजे होते बघा. CF इज कॉन्ग्रुएंट. CF असेल तर इकडे काय घ्यावं लागेल BF. आपल्याला हा पॉइंट प्रूव्ह करायचा होता. इथपर्यंत आपला आन्सर आला, याचा अर्थ इथे प्रूफ पूर्ण होतं. म्हणजेच CF हा काय झाला BF ला कॉन्ग्रुएंट झाला. आन्सर काय आला आपला की लाईन ED. आता ED त्या ठिकाणी काय होईल बायसेक्ट. बायसेक्ट करतो ना सेगमेंटला. बायसेक्ट सेगमेंट BC ॲट पॉइंट F. तो कोणत्या पॉइंट मध्ये बायसेक्ट करतोय पॉइंट F मध्ये. अशा प्रकारे आपण 9th 5th क्वाड्रिलॅटरल मध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 याची सर्व गणित आपण बघितली. आता मी तुम्हाला 2 मिनिटात सर्व काही रिवाइज करून देतो. नीट लक्ष द्या, प्रत्येक गणित समजून घ्या. प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये जरा पुन्हा थोडंसं सगळं रिवाइज करून देतो मी, जे पूर्ण झालंय ते. पहिला आपण त्या ठिकाणी काय बघितले क्वाड्रिलॅटरल्स, त्यात पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. पहिली काय तर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सेकंड आहे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँड डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. तुम्हाला हे पाठच करायचे, लक्षात ठेवा. 5.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 आपण सोडवला होता. त्यामध्ये सर्वात पहिलं काय दिलं होतं त्यांनी तर डायगोनलचं नाव आपण डायगोनल काढला, त्याच्यामध्ये अँगल एक दिला होता 135. मग त्याच्यावरून आपण अपोजिट अँगलचा वापर करून तो W135 भेटेल. नंतर ऍडजस्टंट अँगलचा वापर केला, ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, त्याच्यावरून तुम्हाला रिमेनिंग अँगल सगळे भेटू शकतात. आणि शेवटी डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर, त्याच्यावरून तुम्हाला तो फाय तर तो दुसरा पण फाय, आणि दोघांचे ऍडिशन त्या ठिकाणी किती होईल 10 सेंटीमीटर. सेकंड क्वेश्चन, इन अ पॅरलेलोग्राम ABCD आपण ABCD काढला, ए आणि बी दिलाय, ते ऍडजस्टंट आहेत, म्हणजे आपण पहिले काय वापरणार ऍडजस्टंट अँगलची प्रॉपर्टी. तर दोघांची ऍडिशन किती यायला पाहिजे 180, त्याच्यावरून तुम्हाला x ची व्हॅल्यू किती भेटली 40. अँगल ए काढण्यासाठी आपण किंमत टाकली तर 132 आणि बी काढला 48. अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, अँगल ए कॉन्ग्रुएंट C आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट D. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी चारही मापं भेटली. थर्ड गणितामध्ये पेरिमीटर दिलेलं आहे, आपण एक क्वाड्रिलॅटरल काढलं, त्याला ABCD नाव दिलं, एक व्हॅल्यू x आहे तर दुसरी x + 25. पेरिमीटरचा पॉईंट म्हणजे ऑल साइडची काय करायची ऍडिशन, ती केली तर x ची व्हॅल्यू किती भेटते 25, आणि मग रिमेनिंग जी असेल ती काय असणार x + 25 म्हणजे 50, आणि अपोजिट साइडचा वापर केला तर तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी भेटतं. चौथ्या गणितामध्ये रेशो दिलेला आहे टू ऍडजस्टंट अँगलचा, तो आहे 1:2. आपण x आणि 2x केलं. ऍडिशन किती व्हायला पाहिजे 180, सप्लिमेंटरीचा वापर केला. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी, याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती आली 60. म्हणजेच आपण त्या ठिकाणी b ची व्हॅल्यू काढली 2x म्हणजे 2 × 60 120. अपोजिट अँगलचा पॉईंट वापरला, त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी ABCD असे आपण त्या ठिकाणी काय केले अँगल्स फाइंड आउट केले. नंतर आपण 5 नंबरचा क्वेश्चन बघितला, डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर ॲट पॉइंट O. त्यांनी काही डायगोनल्स बायसेक्ट झाल्यानंतर त्याचे त्या ठिकाणी पॉइंट दिलेत, AO दिले 5, B दिलाय 12 आणि AB दिलाय 13. याचा अर्थ एक ट्रायंगल येतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर तो कन्व्हर्स येतो का बघूया पायथागोरसचा.
मग आपण काय केलं, साइड्सचं स्क्वेअर करून ऍडिशन केली तर 169 येते. आणि हायपोटिनियस जो आहे किंवा ज्याला आपण बिगर साइड म्हणतो ए बी, त्याची व्हॅल्यू 13 आहे, तर त्याचं स्क्वेअर 169. म्हणजेच फ्रॉम 1 and 2 आपण काय सांगू शकतो की ए बी स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. आणि म्हणून आपण म्हणतो की बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. Diagonals of a quadrilateral ABCD are perpendicular bisector of each other. आणि ही प्रॉपर्टी कोणाची आहे, तर रोम्बसची आहे. कारण रोम्बसमध्ये जेव्हा डायगोनल्स बायसेक्ट होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतो तो किती असतो, 90 डिग्री. आणि याच्या आधारे आपण सांगू शकतो की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रोम्बस. 6 नंबर, इन ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल PQRS. आपण पहिला PQRS काढला, त्यातला 110 दिलाय P. याचा अर्थ अपोजिट अँगलचा वापर केला तर अँगल आर किती यायला पाहिजे, 110. नंतर आपण क्वाड्रिलॅटरल छोटा घेतला बी, त्या ठिकाणी कोणता आपल्याला दिला होता, ABCR. तर आर 110 आहे, तर बी पण 110 होईल अपोजिट अँगल्स. आणि ऍडजस्टंट अँगलचा वापर करून आपण सी काढला, किती येतो 70. आणि मग 70च्या अपोजिट जो आहे तो सुद्धा किती यायला पाहिजे, तर 70. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने इथे किती काढलं, 70. लास्ट क्वेश्चन थोडासा मी वेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे, हा समजून घ्या. पहिले आपण दोन ट्रायंगल्स घेतले, कोणते, DFC अँड EAP. आता याच्यामध्ये साइड अँगल किंवा अँगल साइड अँगल आपल्याला वापरायचं आहे. एक साइड AB, पहिला माहिती आहे तुम्हाला की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्रॅम. हा काय पॅरलेलोग्रॅम आहे, मग अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट होते. पण AB त्यांनी काय दिले, BC ला कॉन्ग्रुएंट येते. गिवन काय, AB B ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच आपल्याला एक साइड भेटते, ती आपण तिथे रायटिंग केली. नंतर अल्टरनेट अँगल भेटतो आपल्याला, साइड्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी काय ट्रान्सव्हर्सल आहे, आणि याचा जर वापर केला ट्रान्सव्हर्सलचा तर त्या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट अँगल कोणता भेटतो, AED आणि EDC. त्याची नावं चेंज केली आणि आपण त्या पद्धतीने अँगल्स लिहिले. तर तो झाला सेकंड पॉइंट. आता अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगलचा वापर करून आपण तिसरे अँगल शोधले, आणि अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट. आणि या कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मध्ये करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचा वापर करून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की ED हा बायसेक्ट करतो कोणाला, सेगमेंट BC ला. तर अशा प्रकारे क्वाड्रिलॅटरलचा आपण 5.1 पूर्ण केला. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 5.2 कडे वळणार आहोत. ज्यांना व्हिडिओ बघायचे असेल त्यांनी जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन त्या ठिकाणी हे व्हिडिओ पुन्हा बघू शकता.